प्रेमाची. गरगरल्यासारखं होतंय. अगं बाई, काही खाल्लं नाही ना दिवसभर. मी सरबत आणते बाळा तुझ्यासाठी. सॉरी 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 हा सॉरी सॉरी सॉरी. यू शुड. ड्रायव्हर, गाडी काढा आणि सामान घेऊन जायला या. कावी. हा वहिनी. काय हो? कावी अगं आऊ कुठे आहेत? त्यांची तब्येत वगैरे बिघडली असेल का हो? अगं मग खोलीत बघितलंस का? नाही, चला ना आपण बघूया. चल चल चला. ए, थांब. ती बघ राजेश्वरी आली, तिला घरात घेऊया. या. हो हो हो. या. आता काय तुझं काय झालं? मी अशी आत येऊ देणार नाही. अरे का का काय का? अरे उखाणा घेतला पाहिजे. उखाणा? घ्या, इथून सुरुवात आहे. बरं ते काही असो, उखाणा घ्यावाच लागणार. अरे का छळताय त्यांना? आजचा दिवस ना बाबा, तुम्ही थांबा. घ्या घ्या, नाव घ्या आणि पटकन. अच्छा. मिहीर. राजू. अरे अगं, हे नाव आहे ना पूर्ण घ्यायला लागेल. एवढं सोपं नसतं ते. उखाणा पूर्ण हवा. हा. हो गो बाई राजू, बाळा नाव तर घ्यावंच लागणार आहे. फोन दे सर. फोन आता कशाला? दे. गटल्या, तोपर्यंत तू घे. आई, नाही नाही नाही, मला असलं काही येत नाही ग. अरे तुला पण फोन हवाय का? जीत काका बचाव. ए, ही तुझी लढाई आहे, समजलं ना? तुझी तू लढ. बरोबर. बरोबर. नाही नाही, मी घेते ना आधी. घे. नाव घे असा आग्रह असतो सगळ्यांचा. बर. मिहीरचं नाव सदैव असतं ओठांवर. प्रश्न असतो उखाण्याचा. नाही, कॉपी केलीस पण भारी होता उखाणा. ए घटल्या, आता तू घे. हं? चल. हा. हा. राजेश्वरी होती बॉस, आत्ता झालीये बायको. वा वा. बर बर बर. राजेश्वरी होती बॉस, आत्ता झालीये बायको. तर बॉस बायको असल्यावर टेन्शन काय को? वा टेन्शन काय को? वा घटल्या. मीर राव. काम घ्या. आता या सुनबाई. या. अगं अगं सुनबाई, आता आयुष्यभरासाठी गाठ बांधली आहे तुमची.
आता एकटीने नाही यायचं, दोघांनी हातात हात घालून गृहप्रवेश करायचा. हात तुझा हातात घेऊन वाट चालूया स्वप्नाची, विणू रेशमी धाग्यानी ही गोष्ट गुलाबी नात्याची. बॉस माझी लाडाची. ठीक आहे, बॅग घेऊन कुठे निघालीस? घर सोडून सोडून काय? हो. काय बोलतेस तू? तुम्ही जे ऐकलं तेच. असं का? आमचं काही चुकलं का? अहो सांगा ना. नाही, सुनबाई आली दारात, तिचं स्वागत करायचं सोडून काय करतेस तू? मला काही गोष्टी पटत नाहीयेत. मी लग्नाला मान्यता दिली कारण माझ्या हाताला काही लागलेलं नाहीये. थोडे दिवस फार्म हाऊसवर राहीन, मग येईन परत. असं नका करू. हाऊ प्लीज, तुला शपथ आहे. शपथ नको घालूस गटल्या. तुला माझी शपथ आहे. हे बघ तू, या घरात एक तर ती तरी राहू शकते, नाहीतर मी तरी. ती नवी नवरी म्हणून आलीये. तिला अडवणं योग्य नाही, म्हणून मी बाहेर जातीये. शिवाय मांजर घरात असेल तर रोज गोळी घेणं या वयात मला शक्य नाही. आणि ती मांजराशिवाय राहू शकत नाही. अर्थात मांजर हे काही एकच कारण नाहीये, कारण अनेक आहेत. माझ्या डोक्यात प्रश्नांनी गर्दी केली आहे. थोडे दिवस एकटं राहिलं की जरा गोंधळ क्लिअर होईल, एवढंच. आओ मॅडम, हे घर तुमचं आहे, त्यामुळे इथून जर कोणी जावं तर ती मी आहे. तुम्ही नका जाऊ, मी जाते. हा, तू थांब, आम्ही जातो. नाही गटल्या, आपण परंपरा सोडू शकत नाही. तुमचं लग्न झालंय, पूजा आहे, आणखीन काही विधी आहेत. ते सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. आऊ पण मग तू पण जाऊ शकत नाही ना. मी या घरापासून दूर जातेय, फॅमिलीपासून नाही. ते तरी का पण? आजपर्यंत मी तुमचं सगळं ऐकत आले, आज तुम्ही माझं ऐका. चांगलं दिसणार नाही ग. दिसण्यासाठी आपण सगळं करतो का? हे बघ तू, हे बघा, आजपर्यंत मी तुमचा एकही शब्द मोडला नाहीये. आज मोडावा लागेल. आणि ते धर्मसंकट तुम्ही माझ्यावर आणू नका. आओ मॅडम प्लीज, मी जाते ना. तुम्ही नका जाऊ, तुम्ही प्लीज थांबा. लग्न केलंयस तर सासरी आलीयस हे दाखवावं लागेल तुला, नाहीतर लग्नाला मान्यता मिळणार नाही. तू राहा, फक्त प्रार्थना कर. मला जे वाटतंय ते खोटं असू दे.
नाहीतर ब्रह्मदेव सुद्धा तुला माझ्यापासून वाचवणार नाही. ये तुझा रस्ता मोकळा आहे. पण तुझ्यावर माझं लक्ष आहे हे मात्र लक्षात ठेव. गेली 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 कंपनी हातची गेली. एवढं सगळं केलं कशाचाही काहीही उपयोग झाला नाही. सगळं सगळं संपलंय. आता कंपनी कशाला म्हणायचं? काय काय करायचंय आता? शालू शालू शांत हो. कशी शांत होऊ सांगा ना, कशी शांत होऊ? सगळं संपलंय. बरबाद बरबाद झालोय आपण. हे बघ, असं होप सोडू नकोस. अगं अजूनही काहीतरी लागेल हाताला. हाताला कटोरा लागेल ना हाताला. भीक मागूया, ते तरी जमणार आहे का आपल्याला? असं नको म्हणू शालू. मग काय म्हणू? काय म्हणू मग? तुम्हाला काहीही जमलेलं नाहीये. नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात. अहो, अशी खा करून आऊ परत येणार आहेत का? फोन करा त्यापेक्षा त्यांना. मॅडम, हे बाळा, आई म्हण ग बाळा. सवय नाहीये मला. वाहो, इट्स ओके. सवय नाही आहे ना बॉसला. सॉरी. तुम्ही प्लीज रडू नका. आओ मॅडम, येईल ती. आजच सून घरात आली आणि आधी सासू घराच्या बाहेर पडली.
मी इथून गेले की येतील त्या. म्हणजे आम्ही बाहेर जाऊ आणि आऊला घेऊन येऊ है ना. हो हो जाईल ना, राजू जाईल, दोघे जण जातील आणि आऊला घेऊन येतील. बाई ग, हातापाया पड आणि घेऊन ये तुझ्या आजसासूला. हा मी बाबांशी बोलून येतो. हो. बघ मगाशी मी काही बोललो नाही, कारण ती नुकतीच घरात येत होती आणि सगळे होते तिथे. पण तू असं करू नकोस, तू परत ये. हे बघ, घरातल्या मोठ्या लोकांनी असं वागणं बरोबर नाही ग. मी घरात राहिले तर संघर्ष होईल नव्या नवरी बरोबर. अरे पण संघर्ष कशाला करायला हवाय? मला माझी कारणं आहेत. मला सगळं मान्य आहे, पण हे बघ, ही ती वेळ नाही. नुकतं शुभकार्य झालंय घरात. ते शुभ आहे का अशुभ कार्य आहे हे वेळच ठरवेल. हे तू ठरवून टाकलंस. म्हणूनच मी थांबले. माझं लॉजिक सांगते की जे चाललंय ते बरोबर नाहीये. आपण करू ना ते बरोबर. ते झालं की मी येईन. आपल्याशिवाय कोण करणार ते? खरं असेल तर सुरळीत होईल आणि नसेल तर लपून राहणार नाही. पण ठीक आहे, तिच्यासाठी नाही, माझ्यासाठी तरी येशील. मी फॅमिली सोडलेली नाहीये, घर सोडलेलं आहे. बाबा आऊ आहे मला. आऊ आऊ अहो ऐक ना, तू असं का करतेस? म्हणजे काय झालंय? माझं काही चुकलंय का? नको आम्हाला, तिला पण नकोय. ऍसिडिटी झाली अगं. मला हवाय. काय नवरा संसार की चहा? चहा. राजू, अगं डोकं दुखतंय माझं. थँक्यू. खरं तर डोकं उठलं पाहिजे तुझं. का? कोण आहे? हा, ही काय म्हणून या घरात वावरते? काय नातं काय यायचं? हे सगळं आता तू केलं पाहिजेस. कशासाठी? घरची सून आहेस तू. मग अगं मग काय, ही जबाबदारी आता तू घे. मला नकोय. कंपनी अजून तुझ्या हातात आलेली नाहीये. मावशी, लग्न झालं माझं, ते टिकलं पण पाहिजे ना. म्हणजे बाहेर चल बाहेर. एक आलेच. हा आलो. हा. आई, मिहीर कुठे आहेत? मिहीर बाबांबरोबर आहे. बरं. माधुरी, तू नको जाऊस. सावी, आपण जाऊया का? हो वहिनी, आपणच जाऊया. तेच म्हणते मी, आपण जाऊया. तू थांब इथेच. तू सांग. अगं तू रागवली आहेस. नाही, मी रागवलेली नाहीये, पण मला जे पटत नाही ना त्याचा मी सोहळा करत नाही. आऊ अगं काय पटत नाहीये तुला? तुझं लग्न हे लग्न खरं आहे. आणि नातं. आऊ प्लीज ना, ती बायको आहे आता माझी. गटल्या, मी तुझी आजी आहे. माझी शपथ घेऊन सांग, ही तुझी बायको पुढची 10 वर्ष तुझ्या बरोबर राहील? ही तुझी बॉस पुढची 10 वर्ष तुझी बायको म्हणून राहणार आहे का? हा काय प्रश्न झाला?
प्रश्न साधा आहे हो. अशी हमी कशी देणार तू? गटल्यानं द्यावी. हे बघ, आपली जनरेशन नाही, नवीन जनरेशन आहे. हे लग्न टिकेल नाही टिकेल अशी गॅरंटी कशी देणार तो? लग्न टिकण्याची गॅरंटी नसेल तर का करावं लग्न कोणी? हे बघ, पुढची 10 काय 50 वर्ष कोणी बघितली, तेव्हा ही अशी गॅरंटी आत्ता मागणं चुकीचं वाटतं. कोणी पाहिलंय भविष्य काळ? मी प्रश्न वर्तमानाचा विचारला. पुढचं कोणी सांगू शकत नाही मला माहित आहे, पण नातं जोडतात ते टिकण्याची खात्री असते, निदान त्याची अपेक्षा तरी असते ना. पिढी जुनी असो किंवा नवी, भावनेच्या भरात का होईना पण छाती ठोकपणे हमी देतात मुलं. पण गटल्या तर काहीच बोलत नाहीये. त्यांनी माझी शपथ घेऊन एकदा म्हणावं की टिकावं, म्हणूनच त्यांनी हे लग्न केलं. मी त्या क्षणी घरी परत येईन.